नमस्कार, संगीताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे गावरान पद्धतीने मटण करी किंवा मटण रस्सा। त्यासाठी सर्वप्रथम आपण 1 किलो मटण घेतलं आहे। ते स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। इथे मी धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकूया 1 चमचा हळद, 1.5 चम्मच मीठ, अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा धना पावडर। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मटणला सर्व मसाले, हळद, मीठ सर्व लागलं पाहिजे। हे पहा, इथे मी सर्व व्यवस्थित लावून घेतलं आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवूया। त्यामध्ये टाकूया 4 चमचे तेल, तेल थोडंसं गरम होऊन देऊ आणि त्यामध्ये टाकूया 1 मोठा कांदा चिरून घेतला होता, तो टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया। हे पहा, कांदा छान परतलेला आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहे मॅरिनेट केलेलं मटण। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सर्व मसाले, कांदा, तेल एकत्र मिक्स झाले पाहिजे। असेच 5 मिनिट सर्व परतून घेऊया। मंद आचेवरती 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, मी मंद आचेवर 5 मिनिट शिजवून घेतलं आहे। त्यानंतर आपण मटणवर झाकण ठेवून त्या झाकणमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकूया आणि हेच पाणी आपण गरम झाल्यावरती मटण शिजण्यासाठी यूज करणार आहे। तोपर्यंत त्यानंतर गॅसवर तवा ठेवून घेतला आहे। ते खोबरे भाजून घेऊया। खोबरे भाजण्यासाठी तव्यावर खोबरे आणि तेल टाकलं आहे। 1 चम्मच तेल टाकलं आहे। खोबरे व्यवस्थित तांबूस रंग येईपर्यंत छान मंद आचेवर भाजायचं आहे। हे पहा, खोबरे छान तांबूस रंग आलेला आहे। आता ते काढून घेऊया आणि त्याच तव्यावरती आपण कांदाही भाजून घेऊया। कांदा भाजण्यासाठी त्यामध्ये टाकूया 1 चम्मच तेल, कांदाही छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे पहा, कांदाही छान लालसर भाजलेला आहे। काढून घेऊया। त्यानंतर वाटण करून घेऊया। सर्वात आधी आपण कोथिंबीर, अद्रक आणि लसूणचं वाटण करून घेणार आहे। हे पहा, कोथिंबीर, अद्रक, लसूणचं वाटण केलेलं आहे। त्यानंतर आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे। एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तोपर्यंत हे पहा, मटणच्या ताटलीमध्ये टाकलेलं पाणीही गरम झालं आहे आणि मटणलाही खूप पाणी सुटलं आहे।
व्यवस्थित ताटलीतलं पाणी मटणमध्ये टाकून शिजवून घ्यायचे आहे मटण. मटणला शिजायला थोडा टाईम लागतो. हे पहा मटण छान शिजलेलं आहे. एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर करी बनवूया. त्यासाठी कढई गॅसवर ठेवली आहे. त्यामध्ये टाकले आहे 2 मोठे चमचे तेल. त्यानंतर टाकूया अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये. गॅसच्या मंद आचेवरती 2 मिनिट अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट परतून घ्या. हे पहा छान पेस्ट परतून झालेली आहे. त्यानंतर आपण टाकणार आहे मसाले. त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 2 मोठे चमचे मटन मसाला. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पहा छान मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये टाकणार आहे मी मटनचा अळणी रस्सा. म्हणजे मटन शिजवून घेतलेलं जे पाणी होतं मटनमध्ये ते मी टाकलेलं आहे मसाल्यामध्ये. यामुळे मसाल्याची टेस्ट खूप छान येते. आणि त्यानंतर आपण टाकूया कांदा खोबऱ्याचं वाटण. तेही छान मिक्स करून घेऊया. आता हा मसाला गॅसच्या मंद आचेवरती मसाल्याला तेल सुटतोवर शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 मिनिट झाकण ठेवूनही शिजवून घेऊया. हे पहा व्यवस्थित मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर टाकणार आहे आपण मटण. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 2 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आपण 1 चम्मच मीठ टाकून घेऊया. मीठ हे आधी मटण मॅरिनेट करतानाही टाकलं होतं. त्यामुळे मीठ हे थोडंच टाकलं आहे. तुम्हाला जेवढी करी जास्त हवी असेल तेवढे जास्त पाणी तुम्ही टाकू शकता आणि जेवढे कमी हवी असेल तेवढं कमी. ग्रेव्ही थिक करायची असेल तर कमी पाणीही तुम्ही टाकू शकता. असेच 10 मिनिटं कडकडीत उकळी येऊन देऊया मटणला. हे पहा मटणला छान तरी आलेली आहे. त्यानंतर टाकूया कोथिंबीर आणि मंद आचेवर अजून 5 मिनिट शिजवून घेऊया. हे पहा झणझणीत मटण रस्सा तयार झालेला आहे. एका वाटीमध्ये काढून दाखवते. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.